या राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सगळ्यांचे आधारवड, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान, ज्या नेतृत्वाकडे पाहून या महाराष्ट्रातील तमाम युवक अजितदादांकडे आकर्षित होऊन त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे। आज या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधली जर राजकीय वस्तुस्थिती पाहता, आदरणीय अजितदादा हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यावेळेस अजितदादांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असणारा एकमेव नेता म्हणजे उमेशदादा पाटील। दादांनी आपापल्या भाषण शैलीमध्ये अजितदादांनी उमेशदादांवर जे काही ज्या पद्धतीची टीका केली, ती टीका म्हणजे एका गुरूंनी एका शिष्याला दिलेला कानमंत्र आहे असं आम्ही समजतो। परंतु एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने अजितदादांचा विचार आणि अजितदादांचा प्रसार या महाराष्ट्रामध्ये भक्कम झाला पाहिजे, ह्याची ध्येय अंगी बाळगून ज्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं तो म्हणजे उमेशदादा पाटील। दादांनी आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये एक न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आदरणीय दादांना ह्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने एक राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष म्हणून आम्ही उमेशदादाच्या बाबतीमध्ये अजितदादांची येत्या 2 दिवसामध्ये भेट घेणार आहोत। दादांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून अजितदादांना हात जोडून विनंती करणार आहे की दादा, तुम्हीच आमचे सर्वस्व आहात, तुम्हीच आमच्या या राजकारणातील आमचा विठ्ठल आहात। तुमच्यातील आणि उमेशदादा पाटील यांच्यातील अंतर कमी होता कामा नये, या बाबतीमध्ये आम्ही दादांची भेट घेणार आहोत। अजितदादांनी टीका जरी केली असली तरीसुद्धा उमेशदादा पाटलांनी स्वतः सांगितलेलं आहे की अजितदादांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, कारण की ते गेल्या अनेक वर्षापासून म्हणतात की माझं दैवतच अजितदादा आहे, माझं उगमस्थान अजितदादा आहे। अजितदादासाठी कधी पण, काही पण आणि केव्हा पण। म्हणून आज मी दादांना सांगू इच्छितो की दादा, या महाराष्ट्रामध्ये जो एकनिष्ठ कार्यकर्ता जो आहे अजितदादांच्या विचारांचा, तो फार आतुरतेने आपल्या निर्णयाकडे पाहत आहे, कारण की आज उमेशदादा पाटलांनी अजितदादांसाठी या महाराष्ट्रातील आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील किंवा काँग्रेस असू दे, मशाल सेना असू दे, ह्या सगळ्या राजकीय पक्षांचा समाचार उमेशदादा पाटलांनी घेतलेला आहे। ते म्हणजे फक्त न फक्त अजितदादांसाठी घेतलेला आहे, कारण की आज जी तळमळ आज आमच्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या मनामध्ये झालेली ना, ते दूर झाली पाहिजे। म्हणून ह्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की अजितदादांनी उमेशदादांना सामावून घेऊन असाच आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या पाठीवर ठेवणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते येत्या 2 दिवसामध्ये दादांना भेटून दादांना हात जोडून विनंती करणार आहोत। आज तुम्ही बघा, मकरंद कुठे, हा कार्यकर्ता, हे अजितदादांचा टॅटो, ह्याचीसुद्धा तळमळ तुम्ही ऐका की हा देखील अजितदादांच्या विचाराशी प्रेरित झालेला आहे। हे उमेशदादांनी तयार केलेलं आहे, कारण की उमेश पाटलांनी कधीही स्वतःचा राजकीय गट तयार केलेला नाही आहे। त्यांनी फक्त एकच गट तयार केलेला आहे, ते म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा विचारांचाच गट तयार केलेला आहे। म्हणून तोच गट कायम राहिला पाहिजे, म्हणून आम्ही सगळेजण काम करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।